मुलीची प्रत्यक्ष देखभाल आई करत असताना शाळेच्या दाखल्यात वडिलांचं नाव आणि त्याची जात मराठा अशी नोंद करण्यात आली होती। या विरोधात आईने न्यायालयात याचिका दाखल करत वडिलांचं नाव वगळावं आणि मुलीची जात आईच्या जातीप्रमाणे दुरुस्त करावी अशी मागणी केली होती। या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुलीची ओळख केवळ पितृसत्तात्मक परंपरेवर अवलंबून राहू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलंय। या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदणीतून वडिलांचं नाव आणि त्यांची जात वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले। हा निर्णय एकल मातांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ओळखीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आणि याचिकाकर्त्यांच्या वकील संघमित्रा वाडमारे आपल्या सोबत आहेत। ॲडव्होकेट वाडमारे, कोर्टाने आज नेमकं काय म्हटलेलं आहे? तुमचे काय दावे कोर्टात होते? ॲडव्होकेट वाडमारे, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र महत्त्वाचा निर्णय हा खंडपीठाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आहे। वडिलांचं नाव आणि जात वगळण्याची एकल मातेने जी मागणी केलेली होती त्याला परवानगी दिलेली आहे। कुठल्याही मुलाची ओळख ही पितृसत्ताक पद्धतीत होऊ शकत नाही। जर आईकडून त्याचा सांभाळ होत असेल, ती एकल माता असेल, तर आईची जात, आईचं नाव लावण्याची परवानगी या मुलाला मिळू शकते, तशी दिली पाहिजे असं कोर्टाने मत नोंदवलेलं आहे, तसा निकाल दिलेला आहे।